भोसरी विधानसभेची निवडणूक लागणार आहे, म्हणजे सगळ्याच लागणार आहे. भोसरीकडे खास सगळ्यांचं लक्ष आहे आणि इथं जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. महेश लांडगे विरुद्ध अजित गव्हाणे. अजित गव्हाणे शरद पवार गटाकडनं आहे, महेश लांडगे भाजपकडनं. काय वाटतं तुम्हाला? शरद पवार साहेबांचा ज्यांना वरदस्त आहे हा, ती सीट येणार नक्की. बर, म्हणजे अजित गव्हाणे येणार ना? आणि या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं जर वाटोळ केलं असेल तर या महायुतीनं केलं. बर, महाराष्ट्राला कलंक लागल असे हे जे या 2.5 वर्षातलं राजकारण झालं, हे फोडाफोडीचं राजकारण, हे जनतेला पटलेलं नाही आणि त्यामुळं महाविकास आघाडीची सत्ता येणार हे 100% खरं आहे. बर. आता भोसरीत कशी लढत होईल? आता भोसरीत- महेश लांडगे आहेत, विद्यमान आमदार आहेत, आणि शरद पवार गटाचे अजित गव्हाणे आहेत, नवीन चेहरा आहेत. काय वाटतं तुम्हाला? हा, अजित गव्हाणे संयमी नेतृत्व आहे आणि दुसरी गोष्ट शरद पवारांचा वरदस्त असल्यामुळं आज महाविकास आघाडीची सीट नक्की येईल इथं. बर, लढत कशी होईल महेश लांडगे विरुद्ध अजित गव्हाणे? हा लढत- आहे लढत का अगदी काठावरची आहे, पण अजित गव्हाणे विजयी होते. बाजी मारतील. बर. हो, हो. काही लोक म्हणतात महेश लांडगेंनी विकास केलाय, काय म्हणतात नाही केला विकास. 10 वर्षात तुम्हाला काय वाटतं? नाही, विकासाचा प्रश्न असा आहे की महायुती सरकारनं जे फोडाफोडीचं राजकारण केलं भाजपनं, ते कोणालाही जनतेला रुचलेलं नाही आणि त्यामुळं ही सत्ता ही महाविकास आघाडीचीच येणार हे 100% तुम्हाला सांगतो. पण आपण भोसरीचं पाहतोय इकडं. भोसरीचं काय वाटतं? इकडे विकास केलाय महेश लांडगेंनी मागच्या 10 वर्षात का फक्त फ्लेक्स? हा विकास केला, पण आज भाजपवर नाराजी आहे. विकास कोणी केला, कसा झाला याकडे सध्या लोकांचं जास्त लक्ष नाही. भाजपावर खूप नाराजी आहे लोकांची, त्याचा फटका बसू शकतो त्यांना. त्याचा फायदा अजित गव्हाणे नाही. हो, 100% होणार. काय वाटतं? थेट 1-2 लढत झाली तर जसं तुम्ही म्हणता अजित गव्हाणे निवडून आले पाहिजे, काय असेल त्यांचं मार्गदर्शन? काय वाटतं तुम्हाला? आता नवीन चेहरा आहे, संयमी आहे आणि दुसरी गोष्ट भाजपचा जो उमेदवार आहे ना त्यांना त्रास आहे, एवढंच आपलं म्हणणं. म्हणजे तर अजित गव्हाणेंबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, जसं तुम्ही अतिशय म्हटलं, संयमी चेहरा, आणखी काय वाटतं? संयमी नेतृत्व आहे आणि बदल हा झाला पाहिजे, ही काळाची गरज आहे. आणि नवीन चेहऱ्याला जर आपण संधी दिली तर तेही विकास करतील, एक आशा बाळगून राहूया. चालेल.